होणार, कधी होणार, काय होणार. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरतायत, कशाला घाबरतायत ते? विरोधी पक्षनेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे? बरं, असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्षनेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल. आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसाने बिस्तर केली, आम्हाला सगळं माहिती. पण एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या काळात की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत. जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे. आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागले. नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे त्यांना कळेल. बातमी कोणी पेरली असं वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती, विवादात्मक होती की इंडिगो क्रायसिसमध्ये उद्धव ठाकरे, तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही, चार्टर्ड येतात. आणि आज भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि चित्रा वाघ आणि गोविंद दरेकर हे चार्टर्ड विमानाने आले, ते डिलीट सुद्धा त्यांनी केलं. मग काय डिलीट करायला लागलं? मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उपस्थित केलेली आहे त्याच्यात दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या पाहण्यासारख्या. पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी टीका केली, जे इंडिगोचं पूर्ण गोळ झालेलं आहे तिकडच्या सगळ्या पॅसेंजरचं उडवण्यासाठी केली का, त्याच्यावर लक्ष विचलित करण्यासाठी केली का, केंद्र सरकार किंवा भाजपचं केंद्र सरकार याला प्रश्न विचारत नाही म्हणून केली का, हा सगळ्या एक वेगळी गोष्ट झालीच. पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेनने आले, त्यांचे विमान दोनदा मुंबईला गेले, इतर मंत्र्यांना आले, दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेनने आले. आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेनने आले. पण ह्यावेळी पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच. आत्ता सगळ्याच्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहे, तेव्हा एक मुख्यमंत्री आणि दोन इल्लिगल उपमुख्यमंत्री पद ती खरं ग्राह्य पकडू शकत नाही. हे कुठचे हेलिकॉप्टरने फिरतात, ते इंडिगोने फिरतात, स्पाइस जेटने फिरतात, एसटी पकडून फिरतात, गाडीने तरी फिरतात का? एक उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत, त्यांच्या